नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. चला बघा, आता आपण घन, फासा आणि घडणी यावरती मी काही प्रश्न घेणार आहे. मला आत्ताच 10-15 मिनिटापूर्वी एका विद्यार्थ्याचा फोन आला की टीचर आम्हाला याच्यावरती 1-2 गणित सोडवून द्या. तर म्हणून मग मी विचार केला की चला म्हटलं आता उद्या पेपरच आहे मुलांचा, त्यासाठी मग मी खास हे गणित घेतले आणि हे आता तुम्हाला एक्सप्लेन करून दाखवेल आणि एकदम ट्रिकनुसार तुम्ही सहज 3 ते 4 मार्क्स फिक्स करू शकतात. ओके, तर नक्कीच NMMS च्या परीक्षेला जाता जाता हा व्हिडिओ बघून जा. तुमचे 3 ते 4 मार्क्स नक्की फिक्स राहतील. आणि त्याचबरोबर हा जो अभ्यास आहे, हे जे गणित आहेत, हे तुम्हाला स्कॉलरशिपच्या सुद्धा परीक्षेला 100% विचारले जातात बुद्धिमत्तेमध्ये. ओके, चला बघा आपण स्टार्ट करू. चला बघा, आता हा तुम्हाला असा एक घन दिलेला असतो, बरोबर. आणि मी मागचा एक व्हिडिओ तयार केला होता की तुम्हाला घनाच्या एकूण म्हणजे 8 शिरोबिंदू असतात, त्याच्यानंतर 6 पृष्ठभाग असतात आणि 12 कडा असतात. हे तुम्हाला व्यवस्थित मी समजावून सांगितलं होतं. तर आता तोच जेव्हा क्यूब आपण जेव्हा ओपन करतो किंवा एखादा बॉक्स असेल, बॉक्सला पण 6 पृष्ठभाग असतात, बरोबर आहे की नाही. मग तो आयताकृती असेल किंवा चौरसाकृती असेल, जेव्हा आपण तो ओपन करतो, त्याची घडणी जेव्हा आपण ओपन करतो, तेव्हा त्यावेळी अशा पद्धतीचे ते दिसतात आपल्याला, बरोबर. म्हणजे आपण त्याला फासा बोलू शकतो, घन बोलू शकतो किंवा घडणी बोलू शकतो. चला बघू मग आता. तर एक तुम्हाला एकदम सोपी ट्रिक सांगून देते. असे जर गणित आले तर अजिबात घाबरायचं नाही. आपल्याला सहजपणे पटकन आपल्याला हे सॉल्व्ह करता येणारे गणित आहेत. बघा, आता याच्यामध्ये मी तुम्हाला एक सोपी ट्रिक सांगते. जे बाहेर निघालेले तुम्हाला भाग दाखवतात ना, तर हे आधी जॉईन करायचे. ओके, बघा आता हा जो 6 असतो ना, हा 6 म्हणजे बाहेर निघालेले जे भाग असतात ते सांगते मी. हा 6 असं नका धरू. इथे 6च्या ऐवजी दुसरे पण अंक राहू शकतात, त्याच्यामुळे हा 6 जो आहे तो डोक्यात नका धरू. तर बघा, हे जे 2 निघालेले भाग असतात ना, यांना पहिले जॉईन करायचं. म्हणजे 6च्या विरोधात 5 ही संख्या येणार आहे. आपण क्यूब जर पकडला, सपोज आता माझ्याकडे ही एक वस्तू आहे, बरोबर. आता ही पण चौरसाकृतीच आहे. जर ही जर बाजू असेल तर ह्या बाजूच्या विरोधात ही इकडची बाजू येणार आहे, बरोबर आहे की नाही. ह्या बाजूच्या विरुद्ध ही बाजू येणार आहे, किंवा आपण त्याला सम्मुख बोलतो किंवा समोर बोलतो. म्हणून ही बाजू ह्या बाजूच्या शेजारी येणार नाही, बरोबर. त्याच्यानंतर बघा, ही वरची बाजू ह्या वरच्या बाजूच्या विरुद्ध ही बाजू असेल. जर इथे 6 जर डिजिट असेल, 6 अंक जर असेल, तर 6च्या विरोधात जर 1 असेल तर तो 1 आपल्याला शेजारी जर दाखवलेला असेल तो आपण पकडू का? नाही. तसंच मग आता बघ, हा 6 जो दिसतोय तुम्हाला, हा जो बाहेर निघालेला भाग दिसतोय, हा पहिले 5 ला जॉईन करायचा या बाहेर निघालेल्या भागाला. ओके, म्हणजे बाहेर निघालेले भाग हे एकमेकांच्या विरोधात असतात. त्याच्यानंतर बघा, आता इथे बघा, एक घर सोडून तुम्हाला विरुद्ध दाखवायचे. म्हणजे एकाच्या विरुद्ध 3 हा अंक असेल, एकाच्या विरुद्ध 3 अंक असेल आणि 2च्या विरुद्ध 4 अंक असेल. परत एकदा सांगते मी, 6च्या विरुद्ध 5 येईल. ओके, म्हणजे 6च्या समोर 5 येईल. त्याच्यानंतर एक घर सोडून बघा, एक जो आहे ना, हे मधलं घर सोडून, एक घर सोडून एकाच्या विरुद्ध 3 असेल आणि 2च्या विरुद्ध 4 असेल, 2च्या विरुद्ध 4 असेल. आणि याच्यावरती आपल्याला सहज आता हे प्रश्न सॉल्व्ह करता येतील. बघा, आता मी इथं थोडे शॉर्टकट लिहिलेले प्रश्न. घनाकृती ठोकळ्यात 3च्या समोर कोणता अंक येईल? आणि सगळ्यात महत्वाचं हे पण सांगून ठेवते, तुम्हाला आधी खूप सारी अशी इन्फॉर्मेशन दिलेली असते, ती इन्फॉर्मेशन अजिबात वाचायची नाही, कारण की तिच्याने आपला टाइमपास होतो. त्याच्यामुळे डायरेक्ट आकृती बघायची आणि आकृतीनंतर जे मुख्य प्रश्न आहेत तिकडे जायचं. ओके, बघा मग आता, घनाकृती ठोकळ्यात 3च्या समोर कोणता अंक येईल? घनाकृती ठोकळ्यात 3च्या समोर कोणता अंक येईल? बघ, आता आपल्या लक्षात, मी तुम्हाला आताच बोलली, 3च्या समोर म्हणजे 3च्या विरुद्ध 3च्या समोर कोणता अंक येईल? मग 1 अंक येईल. म्हणजे आपलं उत्तर लगेच फास्ट आपल्याला सॉल्व्ह करता येतं. 3च्या समोर 1 हा अंक असेल किंवा 3च्या विरुद्ध विचारलं, सम्मुख विचारलं तरी तोच अंक असेल. बघा बरं, आता याच्या समोर हा अंक आला, 3च्या समोर 2 येईल का? नाही येणार. ओके, आता इथं बघा दिलेलं आहे तुम्हाला 5 दिलेला आहे पर्यायात. 3च्या समोर 5 येईल का? नाही येणार. हा 4 येईल का? 3च्या तो शेजारी आहे, हे शेजारी अंक असतील, बरोबर. म्हणून 4 पण येणार नाही आणि 3च्या समोर 6 पण येणार नाही. हे सगळे शेजारचे अंक झाले, त्याच्यामुळे मग 3च्या समोर किंवा विरुद्ध 1 हा अंक असेल. ओके, त्याच्यानंतर बघा, आता 5च्या शेजारी
कोणता अंक येणार नाही म्हटलेले, प्रश्न पण पूर्ण वाचत जायचा. ओके, पुढे नाही आहे की आहे हे नीट बघून घ्या. 5च्या शेजारी कोणता अंक येणार नाही म्हटलेले. जर आपल्याला माहिती आहे की 5च्या विरुद्ध जर 6 अंक आहे, 5च्या विरुद्ध जर 6 अंक आहे, तर तो शेजारी कसा येईल? बरोबर, शेजारी येणारच नाही. मग आपलं उत्तर लगेच लक्षात येतं की 5च्या शेजारी कोणता अंक येणार नाही, तर 5च्या शेजारी 6 हा अंक येणार नाही. ओके, मग 5च्या शेजारी कोणकोणते अंक आहेत बघा. मग आता 3 अंक आहे, बरोबर, हा अंक येईल. 5च्या शेजारी 2 अंक येईल, 1 येईल. परंतु 6 हा विरुद्ध असल्यामुळे, 6 हा समोर असल्यामुळे तो त्याच्या शेजारी येणार नाही. हे तुमच्या क्लिअर झालं असेल. ओके, त्याच्यानंतर बघा तिसरा प्रश्न काय विचारलाय, कोणती आकृती दिलेल्या घनाची नाही. ओके, म्हणजे हा जो घन आहे ना, ह्या घनाची या 4 पर्यायांपैकी कोणती आकृती नाही म्हटलेला आहे. चला बघू मग. आता इथे बघा 4च्या शेजारी 5 दिलेला आहे, बरोबर, 4च्या शेजारी 5 दिलेला आहे इथे 4च्या शेजारी 5 आणि 3 पण आहे, म्हणजे हे शेजारी नंबर आहे, म्हणजे ही आकृती ह्या घडणीची आहे, बरोबर. त्याच्यानंतर बघा आता 1, 6 आणि 3, 1, 6, 3. आता बघा 6 आणि 3, 6च्या शेजारी 3 येऊ शकतो, बरोबर. आणि इथे बघा आता एकाच्या विरुद्ध 3 आहे, इथं तर एकाच्या शेजारी 3 दाखवतोय. इथे काय आहे, एकाच्या विरुद्ध जर 3 आहे, एकाच्या विरुद्ध जर 3 आहे आणि इथे काय दाखवतोय, एकाच्या शेजारी 3 आहे, तर ही आकृती घडणीची राहील का? नाही राहणार, कारण की एकाच्या विरुद्ध 3 आहे, तो शेजारी कसं काय येईल? आणि इथे शेजारी दाखवलेला आहे तुम्हाला, म्हणजे 100% याचा आन्सर हेच असेल, बरोबर. तरी आपण आता पुढचं चेक करून बघू. आता बघा कोणती आकृती दिलेल्या घनाची नाही म्हटलेले आहे. आता बघा ही आकृती असेल कशी, बघा बरं. 5च्या शेजारी 3 आहे का? हो आहे, 5च्या शेजारी 3 आहे. 2 आहे का? हो. जर 5च्या विरोधात जर 6 येणार आहे, तर बाकीचे सगळे हे त्याच्या शेजारीलच अंक आहेत ना. बघा 5च्या जर विरोधात 6 येणार आहे, तर हे बाकीचे सगळे अंक त्याच्या शेजारी आहेत, म्हणजे ही पण घडणी तयार होईल त्याची, बरोबर, घनाची. त्याच्यानंतर बघा आता 6, 3, 2. आता बघा 6च्या विरोधात जर 5 आहे, इथं 5 दाखवलेलंच नाही. त्याच्यानंतर 3 बघा, 3 हा 3च्या शेजारचा 2 आहे अंक, बरोबर आहे. आणि 6 पण अंक, म्हणजे हे 3ही जवळ सोबत येतील. हे कोणाच्या विरोधात आहेत का? 3च्या विरुद्ध तर 1 अंक आहे, बरोबर, म्हणून तिथं ते 1 दिसत नाही आपल्याला. 6च्या विरोधात 5 आहे, म्हणून 5 पण दिसत नाही, म्हणजे याचा अर्थ ते त्या साईडने आहेत. याचा अर्थ ही पण घडणी बरोबर आहे. म्हणजेच काय, कोणती घडणी तयार होणार नाही, तर ही घडणी तयार होणार नाही, म्हणजे आपलं योग्य उत्तर कुठलं असेल? हे असेल, बरोबर. त्याच्यानंतर बघा आता ANMMS 2011 विचारलेला हा प्रश्न आहे. आता याच्यामध्ये ना तुम्हाला मी अजून एक सांगून ठेवते की तुम्हाला अशाही पद्धतीचे विचारले जातील, म्हणजे इथे ना तुम्हाला एखादी डिझाईन टाकली जाते मध्ये. आता बघा हे जे बाहेर निघालेले भाग असतात ना, हे पहिले जॉईन करायचे, हे तुम्हाला सांगून ठेवते. आता इथे स्टार दिलेला असू शकतो, इथे सर्कल मध्ये सर्कल असं पॉइंट दाखवलेला असू शकतो, याच्यामध्ये प्लसचं साईन दिलेलं असेल, याच्यामध्ये मल्टिप्लिकेशन, इथे डिवायडेशन, डिव्हिजन, आणि इथे एखादं सपोज इज इक्वल टू म्हणजे बरोबरचं साईन दिलेलं असेल, तर असं पण तुम्हाला विचारलेलं जातं. तर बघा आता ज्या विरुद्ध, म्हणजे ही जी बाहेर बाजू निघालेली, मी तुम्हाला पहिलेच बोलली की बाहेर निघालेल्या बाजू ह्या एकमेकांच्या विरोधात असतात. त्याच्यानंतर इथे एक घर सोडायचं, म्हणजे स्टारच्या विरोधात कोण असेल? भागाकाराचं चिन्ह, बरोबर. आणि ह्या गोलाकाराच्या विरोधात कोणतं चिन्ह असेल? मग बरोबरचं चिन्ह. हे तुम्ही लक्षात ठेवायचं. लक्षात आलं? मग ही आकृती हे खाली थोडं सरकवलं असतं इथे, यांनी हे इथे, आणि हे इथे जरी घेतलं असतं तरी तसंच येणार आहे. लक्षात आलं? इथे होतं आपलं गुणाकाराचं साईन आणि इथं होतं प्लसचं साईन, म्हणजे हेच इथे पण जॉईन होणार आहेत, विरोधात हेच येतील विरुद्ध. त्याच्यानंतर याच्या विरुद्ध हे आणि याच्या विरुद्ध हे. लक्षात आलं? म्हणजे कसाही प्रश्न विचारला तरी तुम्हाला त्याचा आन्सर सहज सांगता येईल, आणि 100% असा प्रश्न राहील म्हणजे राहीलच. बघा आता ही आकृती आपण एक्सप्लेन करू. बघा आता सगळ्यात आधी आपण काय करायचं, विरुद्ध जे आहेत ABCDचे अल्फाबेट ते बघूया आता आपण.
आताच मी तुम्हाला बोलली, जे बाहेर निघालेले आहेत ना ते विरुद्ध असतात, म्हणजे एफच्या विरुद्ध ई असेल. इथपर्यंत लक्षात आलं? बरोबर. त्याच्यानंतर आता एक घर सोडायचं. एच्या विरुद्ध कोण असेल? मग सी असेल. एच्या विरुद्ध सी असेल. मी पेन चेंज करून घेते, जे आपल्याला व्यवस्थित स्पष्ट दिसेल. ओके. त्याच्यानंतर बघा आता बीच्या विरुद्ध कोण असेल? मग डी असेल. बीच्या विरुद्ध डी असेल. लक्षात आलं? बघा, एच्या विरुद्ध सी, बीच्या विरुद्ध डी आणि एफच्या विरुद्ध ई. विरुद्ध किंवा सम्मुख हा शब्द विचारला जाईल. ओके. त्याच्यात बघा आता आपण पहिला प्रश्न बघूया. एच्या समोर कोणते अक्षर असेल? लगेच लक्षात येतं, एच्या समोर कोणते अक्षर असेल? एच्या समोर सी अक्षर असेल. काही सेकंदात आपल्याला आन्सर ओळखता येतं. बरोबर. त्याच्यानंतर बघा आता डीच्या शेजारी कोणते अक्षर येणार नाही म्हटलेलं आहे. डीच्या विरुद्ध जे अक्षर असेल तेच त्याच्या शेजारी येणार नाही ना. बघा, मग डीच्या विरुद्ध कोण आहे? बी आहे. बरोबर. डीच्या विरुद्ध कोण आहे? बी आहे, म्हणजे तेच त्याच्या शेजारी येणार नाही. बरोबर. मग आता याचा आन्सर कुठे आहे? मग डीच्या शेजारी बी हे अक्षर येणार नाही. लक्षात आलं? बघा बरं, इथे परत बघू. डीच्या शेजारी कोणते अक्षर येणार नाही? आता डीच्या शेजारी सी येईल, आला सी. ई येईल, आला, इथं पण ई. आणि डीच्या शेजारी ए, हा ए पण येईल, परंतु बी मात्र हा त्याच्या विरुद्ध असल्यामुळे तो बी त्याच्या शेजारी येणार नाही. ओके. त्याच्यानंतर बघा आता कोणती आकृती दिलेल्या घनाची नाही म्हटलेला आहे? सेम प्रश्न बघा, लघुपाठ विचारलेले आहेत. एकाच टाईपचे प्रश्न आहेत. दरवर्षी अशा टाईपचे प्रश्न असतातच तुम्हाला. मग कोणती आकृती दिलेल्या घनाची नाही म्हटलेला आहे? बघू आता. आता हे सगळे शेजारील अंक असतील तर समजून घ्यायचं की हे आहेत. ओके. बीच्या शेजारी सी आहे, म्हणजे एफ पण येईल. बीच्या जर विरुद्ध डी आहे, इथं डी दिसतोय का तुम्हाला? नाही दिसत आहे. किंवा एफच्या विरुद्ध कोण आहे? ई आहे. इथं एफच्या विरुद्ध तुम्हाला इथं शेजारी कुठे ई दिसतोय का? नाही, म्हणजे ही घडणी तयार होईल. बरोबर. त्याच्यानंतर बघा आता इथे काय म्हटले? ए बी एफ. ओके. एच्या विरुद्ध सी आहे. इथे तर सी तर आपल्याला दिसत नाहीये. बरोबर. एफ आहे, म्हणजे एफ तर त्याच्या शेजारीच आहे. एच्या शेजारी इथे एफ आला आणि बघा हा बी पण त्याच्या शेजारीच आला. बरोबर. शेजारी असल्यामुळे हा पण घन तयार होईल. त्याच्यानंतर बघा आता सी एफ डी. आता आपण सी कुठलाही एक अक्षर पकडायचं तुम्ही त्याच्यातला. आता सी बघा, इथं सी घेतला आपण. सीच्या शेजारी एफ आहे. ओके. सीचा जर विरुद्ध अंक सीचा जर विरुद्ध अक्षर अल्फाबेट हे ए आहे. बरोबर. मग ए सोडून बाकीचे सगळे हे त्याच्या शेजारचेच राहणार आहेत ना. मग एफ डी हे सगळे त्याच्या शेजारचेच आहे, म्हणजे इथे पण हा घन तयार होतो. मग बघा आता हे बघूया. आता बघा एच्या विरुद्ध सी आहे, इथेच आपल्याला आन्सर मिळालं. इथं जर एच्या विरुद्ध सी दाखवतो आहे, म्हणजे एच्या समोर आपल्याला सी पाहिजे आणि इथे एच्या शेजारी सी दिलेला आहे, तर याच्यापासून हा घन तयारच होणार नाही. बरोबर आहे की नाही? म्हणजे याचा आन्सर काय असेल? हेच असेल. या तीनही यांच्यापासून घन तयार होतो आणि याच्यापासून घन तयार होणार नाही. ओके. म्हणून मग ही आकृती वेगळी असेल. आणि 100% असेच प्रश्न तुम्हाला उद्या NMMS ला पडतील, म्हणजे पडतील. तो आधीचा पण मी एक व्हिडिओ तयार केला होता घनाचा, तो पण एकदा बघून घ्या मित्रांनो. आणि हा पण बघून घ्या, नक्कीच तुम्हाला 5 ते 7 मार्कांचा 100% तुम्हाला फायदा होईल. ओके. तर जाता जाता एकदा बघून घ्या. धन्यवाद.